सियावर रामचंद्र की जय. मलद आणि करुष या दोन शहरांचा त्राटिकेनी कसा नायनाट केला हे सांगितलंय विश्वामित्रांनी रामचंद्रांना. पण प्रभू रामचंद्राच्या मनामध्ये या दोन शहरांच्या विषयीची एक कथा काय असावी, ही निर्माण कशी झाली याविषयीची उत्सुकता आहे. त्या कथेवरही मी येतोय, कारण मागच्या भागात सुरुवातीलाच या दोन शहराचा आणि याच्या निर्मितीचा इंद्राचा संदर्भ मी सांगितला होता. आता तिथे येतोय. इंद्र जेव्हा एका मोहिमेवर आले होते. आता इंद्रांची मोहीम कोणती होती तर वृत्रासुराचा वध करणे. हा वृत्रासुर कोण तर त्वष्टाराजाचा मंत्रशक्तीने निर्मित पुत्र, त्वष्टाचा पुत्र विश्वदेव याने आपल्या यज्ञामध्ये दानवांचाही बळी दिला होता, दानवांचाही हविद्रव्य दिला होता, हवन केलं होतं आणि त्यात दानवांनाही बळी दिलं होतं. अशा वेळी त्वष्टाच्या यज्ञामुळे वृत्रासुराची निर्मिती होते आहे आणि तो सशक्त झालेला वृत्रासुर पुढे मानवी अस्तित्वाला धोकादायक ठरू शकतो याची कल्पना इंद्रदेवाला आल्यामुळे त्वष्टाच्या पुत्राचा वध इंद्रदेवानी वृत्रासुराचा केला. या वृत्रासुरासोबत मारताना इंद्रदेवाला युद्ध करावं लागलं होतं आणि या युद्धामध्ये इंद्रदेव प्रचंड थकले होते. खरं तर जंगलामध्ये मोकळ्या याच्यामध्ये युद्ध झाल्यामुळं तिथली धूळ बीळ या सगळ्यांनी इंद्रदेव मलिन झाले होते. दीर्घकाळ युद्ध चालल्यामुळं इंद्रदेवांना भूक देखील लागलेली होती. आणि जेव्हा वृत्रासुराचा वध होतो तेव्हा वृत्रासुराच्या वधानंतर इंद्रदेव ऋषीमुनींच्याकडे जातात आणि म्हणतात की आता मला पवित्र झालं पाहिजे, स्वच्छ झालं पाहिजे. ठीक आहे, गंगे स्नान करून या, तुमची भूक मिटवण्याची व्यवस्था करतो. मग इंद्रदेव दक्षिण तीरावरून गंगेत जाऊन स्नान करतात आणि स्नान करून शुचिर्भूत होऊन ऋषींच्या आश्रमात येतात. आश्रमात त्यांना उत्तम अन्न मिळतं, तिथे भूकही मिटते आणि प्रसन्न झालेले इंद्रदेव त्या भागालाच आशीर्वाद देऊन टाकतात आणि म्हणतात की या ठिकाणी 2 नगरं वसतील, ज्याला माझा आशीर्वाद असेल. माझा देहाचा मळ इथे निघाल्यामुळे या भागाला मलद या नावाने ओळखलं जाईल आणि दुसरा करुष या नावाने हे नगर ओळखलं जाईल. इथे सुबत्ता असेल, समृद्धी असेल, इथे लोक गुण्यागोविंदाने नांदतील, इथे लोक पुण्यकर्मासहित जगू लागतील. हा आशीर्वाद इंद्रदेव देतात आणि निघून जातात. पुढे इंद्रदेवाच्या कृपेने तिथे 2 नगरं वसतात आणि या नगरांचा समृद्धतेकडची वाटचाल, पुण्य कमवण्याकडची वाटचाल सुरू होते. नेमका याच भागामध्ये मागच्या कथेत सांगितल्याप्रमाणे अगस्ती असतात. अगस्तीने ताटिकेला शाप दिलेला असतो. ताटिकेच्या पतीचा मृत्यू झालेला असतो अगस्तीच्या शापामुळे. आता अगस्तीच्या शापामुळे मृत्यू झालेला असल्यामुळे ती या नगराचा विध्वंस करायला लागते आणि आपल्या 1000 हत्तीच्या बळाने इच्छाप्रमाणे रूप धारण करण्याच्या बळाने आपल्या मारीच नावाच्या पुत्रासोबत ती या नगराचा नायनाट करते आहे. ताटिकेच्या भयाने इथली लोकवस्ती निघून गेलेली आहे. इथे लोकांना आता जप जाप साधना यज्ञ या कृती करता येत नाही आहेत. या ताटिकेला आणि मारीचाला बळ मिळालंय ते रावणाचं. कारण रावणालाही आपली शक्ती सगळ्या जगात दाखवायची आहे आणि त्याला सगळ्या जगावरती राज्य करायचं आहे. देवलोकाला जिंकतो आहे आणि देवाची भक्ती करून बळ प्राप्त करणाऱ्या लोकांचे यज्ञ त्याला बंद पाडायचे आहेत. देवाची शक्ती वाढवण्याचं साधन कोणतं आहे तर भक्ताची भक्ती. भक्तीमुळे भक्ताला शक्ती मिळते.
तशी भक्तीमुळे देवालाही शक्ती मिळते. परस्पर पूरक आहे. ऋषीमुनी आपल्या यज्ञाच्या तपोबलाच्या सामर्थ्यावर देवाला सशक्त करत होते. दधीची आपल्या हाडाचं अस्त्र करून इंद्राला वज्र बनवून देत होते. सोपं नाहीये. ऋषीमुनींच्या यज्ञामुळे, त्यांच्या हविद्रव्यामुळे देवालाही बळ मिळत होतं. मग देवलोकाचं हे बळ थांबवायचं असेल तर रावणाच्यासाठी एक उत्तम उपाय होता, तो म्हणजे यांच्या यज्ञांना बंद पाडणं, अपवित्र करणं, यज्ञवेदी विझवणे. आणि या सगळ्या कृती रावण करून घेत होता मारीच आणि ताटिकेच्याकडून. त्यातली ताटिका तर सशक्त आणि बलशाली असल्यामुळे तिचा वध कोणालाही करता येणं शक्य नव्हतं. विश्वामित्र म्हणाले, माझ्यात ते सामर्थ्य आहे, मी माझ्या तपोबलाने भस्म करू शकतो, पण जेव्हा मी साधना करत असतो, साधनारत असतो, तेव्हा क्रोधावर नियंत्रण ठेवून आपल्या तपोबलाचा उपयोग भस्मसात करण्यासाठी करायचा नसतो, शाप देण्यासाठी करायचा नसतो. मला तो करता येणार नाही. पण माझ्या शक्ती प्रभू श्रीरामा, रघुनंदना, तुझ्याकडे देऊन तुझ्या हातून मात्र मी ताटिकेला संपवू शकतो. रामचंद्र तर मर्यादा पुरुषोत्तम. आता या मर्यादा पुरुषोत्तमाला एक प्रश्न पडला. म्हणाले, देवा, ऋषीवर, मला एक सांगा, ताटिका स्त्री आहे, स्त्री अबला असते, ती अबला असो की सबला, स्त्रीचा वध करू नये. मग एका स्त्रीचा वध करून मी पापाचा भागीदार होईल का? मला देव तशी परवानगी देईल का? भलेही ती यक्षिणी असेल, भलेही ती ऋषीच्या शापामुळे अजून काय बलशाली बनलेली असेल, पण एका स्त्रीचा वध करणं कितपत योग्य आहे? ते मला करणं शक्य आहे का? मी करावा का? बघा हो, 16 वर्षाचं वय कोवळं असेल म्हणून मर्यादा पुरुषोत्तम म्हणायचं. ऋषी मुनींच्या यज्ञाच्या रक्षणासाठी रामचंद्र जात आहेत, पण त्यांच्या मनामध्ये ताटिका स्त्री आहे आणि एका स्त्रीचा वध म्हणजे अबलेचा वध आहे. या अबलेचा वध करण्याची परवानगी शास्त्र देतं का? हा प्रश्न रामचंद्र विश्वामित्रांना विचारतात. विश्वामित्र मोठ्या प्रसन्न अंतःकरणाने रामचंद्रांना आदेश देण्यापूर्वी सांगतात, रामा, ताटिकेचा वध तुला करायचा आहेच आहे, आणि तो का करायचा आहे हा देवसंमत, शास्त्रसंमत, धर्मसंमत कसा आहे ते मी तुला सांगतो. विश्वामित्रांनी जे सांगितलं ते फार सुंदर आहे, आणि ते काय आहे ऐकूया पुढच्या भागामध्ये. सियावर रामचंद्र की जय.